झी 24 तास एक पाऊल पुढे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आयपीएल मधून रिटायरमेंट घेतली आहे. वयाचं कारण पुढे करत सचिननं आयपीएलला अलविदा म्हटलंय. मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर सचिननं ही घोषणा केली आहे. यावेळी महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपल्याला आठवत असेल, काल आयपीएल 6 सीझनची फायनल मॅच झाली आणि अत्यंत सहजतेनं सचिननं आपण आता ही माझी शेवटची मॅच असेल असं सांगितलं आणि अर्थातच आयपीएल मधून एक प्रकारे रिटायरमेंट घेतली आहे. वयाचं कारण पुढे करत सचिननं आयपीएलला अलविदा म्हटलं. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आपले क्रीडा प्रतिनिधी अमर काणे आपल्याबरोबर आहे. अमर, आपण आठवत असेल रात्रीची वेळ 12:30ची अत्यंत सहजतेनं सचिननं म्हणून टाकलं की अर्थातच मी आयपीएल मधून रिटायरमेंट घेतो आहे. काय वाटतं, नवीन खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी म्हणून मी अशा प्रकारे निर्णय घेतोय असंही त्यांनी म्हटलं. मात्र याच्यातून काय अर्थ सूचित होतो? मृदुला, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तब्बल 21 वर्षांनी भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्यात सचिन यशस्वी ठरला होता आणि त्यानंतर सहा आयपीएल सीझन सचिनला मुंबईला विजेतेपद मिळवून देण्यासाठी थांबावं लागलं. आणि सर्वात म्हणजे एक कुठे मनाला कुंकून लावून जाणारी गोष्ट म्हणजे फायनल मध्ये. त्यामुळे एकूणच सचिनच्या फॉर्मबाबत साशंकता व्यक्त करण्यात होती आणि मुंबईने अखेर 6व्या सीझनला का नव्हता विजेतेपदाला गवसणी घातली आणि त्यानंतर हीच योग्य वेळ सचिनने समजली, कारण की वाढतं वय आणि आता जी दुखापत झाली आहे, दुखापतीतून वाढत्या वयाबरोबर सावरणं फार अवघड असतं, ही गोष्ट सचिनच्या पूर्णपणे लक्षात आली होती. त्यामुळे त्यांनी विजेतेपदानंतर लगेचच ही घोषणा केली आहे आणि आपण आयपीएलला अलविदा करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यापुढे आता सचिन फक्त आपल्याला टेस्ट क्रिकेटमध्येच दिसणार आहे. निश्चितच यानंतर पुढे सचिन आपल्याला फक्त टेस्ट क्रिकेटमध्ये दिसणार आहे. एक विचार असं वाटतं अमर, अर्थातच आपण जसं म्हटलं की ही मॅच आपण एकूणच हे आयपीएल 6 सीझन जिंकला आणि त्यानंतर सचिन रिटायरमेंट घेतली. पण आपल्याला माहिती आहे की आता शेवटचे काही दिवस आयपीएल 6 गाजला तो अर्थातच फिक्सिंग प्रकरणानं. चर्चांना असंही उदाहरण आलेलं आहे की सचिन तेंडुलकरनं कदाचित त्यासाठी घेतली असावी रिटायरमेंट. या संदर्भात आपलं काय मत आहे? मृदुला, सध्या तरी सचिनने सांगितलं की नवोदितांना संधी देण्याकरता होईल. याबाबत 1-2 दिवसात तो पत्रकार परिषद घेईल आणि त्याच्या मुंबईत सुद्धा काही कार्यक्रमात त्याच्याबाबत तो नक्कीच पूर्णपणे स्पष्टपणे सांगेल. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एकाच बाजूने राहुल द्रविड राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन, दुसरीकडे माईक हसी चेन्नई सुपर किंग्सचा ऑरेंज कॅप विजेता या सीझनचा, हे दोन्ही प्लेयर्स त्याच्या सचिनच्या वयाच्या जवळपास त्यांच्या बॅटमधून चांगले रन्स येत आहे. पण दोघांच्या बाबतीत एक गोष्ट महत्वाची लक्षात घेतली पाहिजे की मिस्टर क्रिकेट म्हणजे माईक हसीने याच वर्षी निवृत्ती घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून. त्यानंतर त्याच्या बॅटमधून सातत्याने रन्स येत आहेत आणि दुसरीकडे त्याच्याच वयाचा सचिनच्या बॅटमधून रन्स नाही आहेत. कुठेतरी सचिनला ही बाब नक्कीच दुखावत असणार आणि त्याच्या बॅटमधून येणारा रन्सचा जो होता या संपूर्ण सीझन मध्ये आठलेला होता, कारण की यापूर्वीच्या आयपीएल सीझन मध्ये सचिनने सेंचुरी सुद्धा लावलेली आणि त्याच्या बॅटमधून चांगले रन सुद्धा होते. पण हा पहिलाच सीझन असा होता की सचिनच्या बॅटमधून फारसे रन नाही आलेले आणि त्यामुळे बरेचदा मुंबई सुद्धा अडचणीत आले. कारण की आयपीएल हा असा खेळ आहे की पाहिजे तेव्हा बॅट्समॅनच्या बॅटमधून 6 येतात आहेत, झटपट रन्स येत आहेत, पण ते सचिनला फारसं जमलेलं या सीझन मध्ये. खरं आहे अमर, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्याबरोबर होते. तर आपण बघतोय की मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आयपीएलमध्ये रिटायरमेंट घेतली आहे. अर्थातच वयाचं कारण पुढे करत सचिननं आयपीएलला अलविदा केलाय आणि मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर सचिननं ही घोषणा केली. आणि मास्टर ब्लास्टर सचिननं आयपीएलमधून निवृत्ती घेतली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. आणि विशेष म्हणजे आयपीएलच्या 6व्या सीझनमध्ये उघडकीस आलेलं स्पॉट फिक्सिंगचं प्रकरण आणि त्यामुळे सचिननं निवृत्तीचा निर्णय घेतला नाही ना अशी शंका या निमित्तानं उपस्थित होते. 23 धावांनी चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवत मुंबई इंडियन्सनं प्रथमच आयपीएल चॅम्पियनशिपवर आपलं नाव कोरलं. मात्र विजयाचा हा जल्लोष क्रीडाप्रेमींना फार काळ साजरा करता आला नाही, कारण क्रिकेटच्या देवानं आयपीएल मधून निवृत्ती घेतली आणि क्रीडाप्रेमींना मोठा धक्काच बसला. I had decided that this would be my last season. It's ended perfectly. सचिन तेंडुलकर आपल्या तुफान फटकेबाजीनं साऱ्या क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवणाऱ्या या बेताज बादशाहनं रिटायरमेंटसाठी हीच वेळ योग्य असल्याचं सांगत आयपीएलला अलविदा केलं. सचिनच्या आयपीएल मधल्या अविस्मरणीय इनिंग त्याच्या चाहत्यांच्या मनावर कायमच्याच कोरल्या गेल्यात, कारण मैदानात केवळ तळपणं हेच त्याच्या बॅटला ठाऊक होतं. त्यानं आयपीएलच्या 91 मॅचेसमध्ये 2727 रन्स केले. यात 16 हाफ सेंचुरीज आणि एका सेंचुरीचाही समावेश आहे. सचिनसाठी क्रिकेट हा खेळ नाही तर धर्मच, म्हणून त्याने तो तितक्या स्वच्छपणे जपला.
कोणत्याही वादंगापासून सचिन नेहमी 100 कोस दूर राहिला आणि म्हणूनच आजही तो त्याच्या चाहत्यांचा देव ठरलाय. मात्र राहुल द्रविड पाठोपाठ सचिननं आधी वन डे आणि आता IPL मधून घेतलेल्या निवृत्तीनं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण IPLचा 6वा सीझन गाजला तो स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणामुळे. स्पॉट फिक्सिंगच्या या प्रकरणात श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिलिया यांसारख्या क्रिकेटपटूंबरोबर बिंदू सारखे अभिनेतेही अडकले. इतकंच नाही तर स्पॉट फिक्सिंगच्या या प्रकरणामुळे थेट BCCIचे अध्यक्ष श्रीनिवासन यांचंही पद धोक्यात आलंय. त्यामुळे IPLला लागलेल्या या बट्ट्यामुळे तर सचिननं रिटायरमेंटचा निर्णय घेतला नाही ना, अशी शंका उपस्थित होतीये. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. आणि आता सचिनच्या IPLच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया. मॅचेस 91 रन्स, 2727 आणि 1650 काढल्या, तर एक सेंचुरी देखील त्यांनी केली आहे. सरासरी 34.08 एवढी राहिली आहे. चंद्रशेखर संत आपल्याबरोबर आहे. संत सर, आपण बघतोय, आठवत असेल कालची रात्र, सचिन अत्यंत सहजतेनं आता ही माझी शेवटची मॅच होती असं म्हणून टाकलं आणि एक प्रकारचा सूचित काहीतरी गर्भित इशारा होता का त्यामध्ये? नाही, खरं आहे की सचिन आता टर्न एकेकाचा तो निवृत्त होतोय. हे खरं का असं मला कळत नाही. कारण त्यांना आता सांगितलं T20 खेळणार नाही, मला सांगितलं आता 50 ओव्हर्स खेळणार नाही. त्याला कालच त्याला सांगितलं की IPL मधनं मी आता निवृत्त होतोय. तर हे असं एक एक पायरीपर्यंत जातोय आणि मला असं वाटतं की त्याला धक्का द्यायचा नाही. तो भारतीय क्रीडा रसिकांना निवृत्तीचं एकदम त्याला घोषणा करायची नाही, थांबणार आहे तो. पण तर IPL निवृत्त याला कारण त्याला दिलं वयाचं. पण वयाचं कारण आपल्याला पटू शकत नाही. हसी बघा किंवा आपला रकी पॉन्टिंग बघा किंवा प्रवीण तांबे त्याने 41 वर्षी पदार्पण केलंय. तर हे सगळं वय हे याला फॅक्टर नाही. मला इतर जे काही कारण आहेत त्याचाही परिणाम सचिनच्या निवृत्ती झाला असावा आणि म्हणून त्याला निर्णय घेतला असावा अशी मोठी शक्यता आहे. अगदी धन्यवाद संत सर, आमच्याशी बोलल्याबद्दल. क्रीडा समीक्षक चंद्रशेखर संत आपल्या बरोबर होते. आणि वय वगैरे हे जे काही सचिननं कारण दिलेलं आहे ते त्यांना योग्य वाटत नाहीये. त्यामागे इतरही काही कारणं असू शकतात असं चंद्रशेखर संत यांचं म्हणणं आहे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.